आठवतंय का काही? उसटचं आठवतंय. ज्यानं हल्ला केला का नाही, तो जो माणूस होता मला मारणारा, तो आपल्या गावातलाच होता. आपल्या सगळ्या माणसात राहायचा, पण आपण त्याला कधीच ओळखू शकलो नाही. पट्टी काढल्या बरोबर आठवायला लागलं एकदम. पट पट पट. म्हणजे यांना कळलंय मीच सगळं केलंय. आता यांनी सगळ्यांसमोर माझं नाव सांगितलं तर? ए पाटापाटा सांग, लय सस्पेन्स वाढवू नको. साकेत. काय? साकेत गावात आहे अजून? हा, गोपाळजी, तुम्ही भेटला होतात का साकेतला? होय. तुझा त्याचा काय संबंध? तुझी काय दुश्मन होती का? हॅलो, काय? ठीक आहे. हा साहेब, साकेतचं लोकेशन ट्रेस झालंय. कुठे आहे तो? मुंबईला. बघितलं माझ्यावर हल्ला केला आणि साकेत मुंबईला पळाला. साकेत एवढ्या खालच्या थराला जाऊन वागेल असं वाटलं नव्हतं मला. दादा, मी यासाठी साकेतला कधीच माफ करणार नाहीये. बघितलं का साहेब? अहो, तुम्ही आमच्या देव माणसावर आरोप करताय आणि खरा गुन्हेगार कोण निघाला? तुमचाच माणूस. नाही तर काय, उगाच आमच्या देव माणसाला त्रास देताय तुम्ही. हा, म्हणजे जामकर साहेब, मी खरं तर हे सगळ्या गावकऱ्यांसमोर सांगणार नव्हतो, पण आता सांगावं लागतंय. काय आपल्या घरातला विषय, तुम्ही माझ्यावर संशयच घेताय ना, त्याच्यामुळं मला माझी बाजू मांडावीशी वाटते. साकेतला माझ्यावर राग होता. म्हणजे आर्या मॅडमचा व्यवसाय इतका झपाट्यानं वाढत होता, वाढ होत होती, त्याला त्यांचा व्यवसाय हातात घ्यायचा होता. आणि ही जसं मला कळलं तसं त्यांचा माझ्यावरचा राग वाढत गेला. त्यात तुम्ही पण त्यांना मारलं ना, मग बहुतेक त्याच रागातनं त्यांनी पोलीस स्टेशन जाळलं असेल आणि त्याच रागातनं माझ्यावर बी हल्ला केला आणि मला जंगलात टाकून इथनं पळून गेला. तुला कसं माहित मी त्याला मारलं? ते मला जेव्हा मारत होता साकेत, तेव्हा त्यानेच रागाच्या भरात सगळं काय ते सत्य मला सांगितलं. कोण आहे तो साकेत? त्याला आत्ताच्या आत्ता अटक झाली पाहिजे. आत्ताच्या आत्ता झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, अटक झालीच पाहिजे. दादा, तू त्या साकेतला माझ्या समोर घेऊन ये आधी. मला त्याला जाब विचारायचा आहे, पण तू त्याला काही करणार नाहीयेस, प्लीज. बर,